नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजेच दिवाळी. वसुबारस म्हणजेच गोवस्त द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो. म्हणूनच या गोवस्त द्वादशीचा समावेश दिवाळी या सणामध्ये केला जातो. पण वस्तुतः हा जो गोवस्त द्वादशी सण आहे म्हणजेच वसुबारस, तर हा सण वेगळा आहे. परंतु अनेक ठिकाणी या वसुबारसपासूनच दिवाळी सणाला सुरुवात होते. तर यंदा म्हणजे 2024 मध्ये ही वसुबारस म्हणजेच गोवस्त द्वादशी येत आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी एका दिवशी येत असल्यामुळं याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या गोवस्त द्वादशीला म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. जी वस्तू खाऊ घातल्यामुळे गोमातेचा तसे 33 कोटी देवी देवतांचा, भगवान श्री हरिविष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या घरादाराला लाभणार आहे आणि आपल्या मुलाबाळांची, आपल्या पतीची, घराची प्रगती भरभराट होणार आहे. त्याचबरोबर घरावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहे. आता ही कोणती गाईला वस्तू आपल्याला या वसुबारसला म्हणजेच गोवस्त द्वादशीच्या दिवशी खायला घालायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा जो सण आहे गोवस्त द्वादशी, तर तो साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजेच धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी आणि याला जोडून गोवस्त द्वादशी असं नाव पडलं. या गोवस्त द्वादशीच्या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून व्रत करतात. त्याचबरोबर या दिवशी गोमातेची सेवा पूजा केली जाते. सकाळी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला या गोमातेची पूजा केली जाते. या वसुबारसच्या दिवशी गायीच्या दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही किंवा तेला तुपात तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. तसेच उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गोमातेला खाऊ घातले जातात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असावं, माता लक्ष्मीने वास करावा, यासाठीच या गोवस्त द्वादशीच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. या गोवस्त द्वादशीच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया या गोमातेची पूजा करतात. म्हणजेच गायीच्या पायावरती पाणी घातलं जातं, कपाळी हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहिली जातात, गोमातेला ओवाळलं जातं, 11 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि या गोमातेला तसेच गोमातेमध्ये असणाऱ्या 33 कोटी देवी देवतांना आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते. आता ज्यांच्या घरी गुरं वासरं असतात तर त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक या दिवशी केला जातो आणि गायीला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा हा नैवेद्य केलेला असतो, तर तो खायला दिला जातो. आता या पुरणपोळीच्या नैवेद्यासोबतच गायीला अजून एक पदार्थ या दिवशी खाऊ घालायचा आहे, तर तो म्हणजेच बाजरीची भाकरी, त्यावरती गवारीची भाजी आणि एक गुळाचा खडा. या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबतच बाजरीच्या भाकरीला आणि गवारीच्या भाजीला विशेष मान असतो आणि गोमातेला या दिवशी जर आपण बाजरीची भाकरी जर खाऊ घातली तर गोमातेतील 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला, आपल्या मुलाबाळांना प्राप्त होतो. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गोमातेची तसेच तिच्या वासराची पूजा करायची आहे. त्यांना बाजरीची भाकरी, गवारीची शेंग आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून खायला घालायचे आहे. त्याचबरोबर जर समजा तुमच्याकडे जर गोमाता नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर गाय नसेल तरी देखील तुम्ही गोमातेची पूजा करू शकता. गाय आणि वासराची मूर्ती घरी आणून तिची तुम्हाला पूजा करायची आहे किंवा गाय वासराचं जरी चित्र काढून जरी त्याची पूजा केली तरी देखील चालेल. आणि नैवेद्य स्वरूपात मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत म्हणजेच बाजरीची भाकरी आणि त्यावरती गुळाचा खडा आणि गवारीची शेंग, त्याचबरोबर तुम्हाला पुरणपोळीचा जर नैवेद्य करायचा असेल तर तो किंवा कोणत्याही गोडाच्या पदार्थाचा देखील तुम्ही नैवेद्य या ठिकाणी गोमातेला अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपण जो हा नैवेद्य या गोमातेच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला अर्पण केलेला आहे तर तो प्रसाद स्वरूपात देखील आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू या गोमातेला खाऊ घालायची आहे, तर ती म्हणजेच एक चपाती आपल्याला घ्यायची आहे. या चपातीमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, मीठ घालायचं नाही. त्यावरती एक ओंजळभर तुम्हाला चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती देखील तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुमच्या तळहातावरती ठेवून तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत आणि
गोमातेनं जर तुमचा हात जर चाटला तर तुमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील किंवा पाप झाली असतील तर ते सर्व दूर होतात आणि आपल्या सर्व जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होते, भरभराट होते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य कायमचं नष्ट होतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे. जर तुम्ही एखाद्या प्रतिमेची किंवा मूर्तीची जर पूजा करत असाल तर त्यावेळेला देखील तुम्ही या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या नैवेद्य स्वरूपात अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी रमाई एकादशी येत असल्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या झाडाची, तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंचा आपल्याला, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. परंतु एकादशी तिथीला तुळशीला जल चुकूनही अर्पण करायचं नाही. एकादशी तिथीला तुळशी मातेचे निर्जला व्रत असते. म्हणजेच तुळशी ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि या दिवशी तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी माता भगवान श्री हरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते. आणि तुम्ही जर या दिवशी जर तुळशीला जल अर्पण केले तर तुळशी मातेचे हे व्रत तुटू शकते आणि आपल्या घरावरती संकट, विघ्न येण्याची देखील शक्यता असते. तर या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करत असताना तुळशीची जी माती आहे तर त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. उसाचा रस 1 चमचाभर अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर हे जे आपण गाईचं दूध अर्पण केलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवशी लाल रंगाचा कोणताही कपडा किंवा चुनरी देखील तुम्ही या तुळशीला अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे या एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिंपळामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी देखील या पिंपळामध्ये वास करत असते. त्यामुळे या पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करायची आहे. आपल्यावरची, आपल्या कुटुंबावरची सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या वसुबारसच्या दिवशी गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत. जर तुम्ही बाजरीची भाकरी खात नसाल तरी देखील तुम्ही मग ज्वारीची भाकरी खाऊ घातली तरी देखील चालेल. परंतु या दिवशी बाजरीच्या भाकरीचा मान असल्यामुळं आपण या दिवशी गोमातेला देखील बाजरीची भाकरी खायला घालायची आहे. त्याचबरोबर कुटुंबातील देखील लोकांनी या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खायची आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रिया या दिवशी उपवास पकडतात तर त्या स्त्रियांनी देखील या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर वसुबारसच्या दिवशी मूग किंवा मुगापासून बनलेला कोणताही पदार्थ असेल किंवा भाजी देखील या दिवशी खाल्ली जात नाही. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गाईच्या दुधापासून किंवा कोणत्याही दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ, तळलेले पदार्थ, त्याचबरोबर तव्यावर बनवलेले जे काही पदार्थ असतील, भाज्या असतील तर त्या देखील या वसुबारसच्या म्हणजेच गोवस्त द्वादशीच्या दिवशी खाल्ल्या जात नाहीत. तर जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्हाला या वसुबारसच्या दिवशी गोमातेला तसेच तिच्या वासराला खाऊ घालायचे आहेत. तुळशी मातेची सेवा, पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.